नवरात्रीत कन्यापूजनाचे खूप महत्त्व आहे. कुमारिका म्हणजे साक्षात देवीचे रूप असे म्हणतात. नवरात्रीत प्रत्येक दिवस शुभ मानला गेला आहे. तर नवरात्रीत तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकतात. पण अष्टमी किंवा नवमीला कन्यापूजन करणे हे शुभ मानलं जातं, श्रेष्ठ मानले जाते. नवरात्रीमध्ये कन्यापूजनासाठी किमान 9 मुलींना बोलवणे आवश्यक असते. कारण त्या देवी दुर्गाच्या 9 रूपांचे प्रतिनिधित्व करतात आणि 2 ते 10 वर्षांच्या मुलींना बोलवायचं असतं. याशिवाय यांच्यासोबत भैरवाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एक लहान मुलालाही जेवणासाठी अवश्य बोलवावे आणि बटुक म्हणून याची पूजा करावी. याच्याशिवाय देवीची पूजा अपुरी राहते. कुमारिका घरी आल्यावर त्यांना देवीचं रूप मानून त्यांचे मनोभावे स्वागत करावे. पाय धुवून स्वच्छ पुसून कुंकू लावावे. स्वच्छ आसनावर बसवावे. कपाळाला कुंकू लावून यांच्या आवडीप्रमाणे गोडधोडाचे जेवण करावे. प्रसाद म्हणून खीर, पुरी, शिरा नैवेद्य तुम्ही देऊ शकतात. यथाशक्तीप्रमाणे कुमारिकांना गजरा, दक्षिणा, भेटवस्तू द्यावी.